सकाळ म्हटलं तर नुसती धावपळ गडबड अशी असते आपली, कारण घरातली बाकीची कामं आवरून आपल्याला स्वयंपाक वगैरे सुद्धा आवरायचा असतो। तर तसंच इथे काही घाई माझी चाललेली आहे। तर एकाच वेळेला 2 ते 3 कामं मी इथे करते आहे। तुम्हाला जर बाजूला दिसत असेल तर माझी सकाळची चहासुद्धा अजून घेऊन झालेली नाही आहे। आणि खरं तर मला अगदी गरम गरम म्हणजे असे ओतल्या ओतल्या चहा मी कधीच पित नाही, तेवढी गरम माझ्याने पिलीच जात नाही। म्हणून तर थोडंसं नॉर्मल झाली की मगच मी चहा पिते, आणि चहा पित असताना सुद्धा माझं वेगळंच काहीतरी काम चालू आहे। तर काय चालू आहे तर इथे सांगते, माझ्या स्वयंपाकाची तयारी सुरू आहे आणि त्याचबरोबर नाश्त्याची सुद्धा तयारी सुरू आहे। आज स्वयंपाकामध्ये मी मस्त असे उकडून ठेवलेले होते बटाटे, सकाळी उठली तेव्हाच। तर ते बटाटे मी साल काढते आणि त्या बटाट्यांची मस्त थोडीशी अशी रस्सा भाजी मी बनवते आहे। आज आहे स्पेशल दिवस, आज आहे माझ्या सोहम दादाचा बर्थडे। सो त्याच्या आवडीचं मी सगळं करणार आहे। तर भाजीमध्ये मी बटाट्याची भाजी करणार आहे, थोडी रस्स्यावाली, आणि त्याच्यासोबत मस्त पुरी, आणि गोड म्हणून मी श्रीखंडसुद्धा आणलेलं आहे, कारण श्रीखंड पुरीसुद्धा त्याला आवडते। म्हणून मग इथे एका साईडला भाजी केलेली आहे, काही नाही कांद्याची आणि टोमॅटो, जिरं, लसूण, आपल्या नॉर्मल ज्या पद्धतीने आपण भाजी बनवतो नेहमी तशीच मी केलेली आहे। रेसिपी काही शेअर करत नाही आहे। तर पटापट इकडे ते केलं, आणि त्याचसोबत माझी ब्रेकफास्टची तयारीसुद्धा झालेली आहे। तर ब्रेकफास्टमध्ये मी आज इन्स्टंट म्हणजे आप्पे जे असतात सुजीचे आप्पे ते बनवलेले आहे। तर साईडला तुम्ही बघू शकता की बॅटर रेडी झालेलं आहे, आणि चटणीसुद्धा मी रेडी करून घेतलेली आहे। सकाळी उठल्या ना मी फ्रेश झाले आणि लगेचच कामाला लागले होते, त्यामुळे बरंचसं काम मी त्याच वेळेला करून घेतलेलं होतं। आंघोळ वगैरे केली, घरातली बरेचसे कामं आटोपली, देवपूजा वगैरे सुद्धा माझी झालेली आहे। आणि इथे एका साईडला आता नाश्ता आणि एका साईडला बटाट्याची भाजी मी करणार आहे। हाय हॅलो नमस्कार, मी प्रीती आजच्या एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मज्जेत ना, आणि मज्जेतच राहायला हवं। तर आजचा दिवस आहे खूप स्पेशल, जसं की मी म्हटलं आज आहे सोहम दादाचा बर्थडे। आज सोहम पूर्ण कंप्लीट 16 इयरचा कंप्लीट होणार आहे, आणि आज जसा त्याच्यासाठी स्पेशल दिवस आहे तसाच माझ्यासाठी सुद्धा, कारण आज माझा मातृत्वाचा दिवससुद्धा आहे ना। मला आज त्याच्यामुळे म्हणजे माझं प्रमोशन झालं होतं असं म्हणायला हवं। तर माझ्यासाठी सुद्धा आजचा दिवस हा स्पेशलच असतो। तर इथे साईडला मी आप्पे बनवायला ठेवलेले, आप्प्याच्या बॅटरमध्ये मी गाजर आणि कांदा फक्त एवढंच ॲड केलेलं आहे। वेगवेगळ्या भाज्यासुद्धा ॲड करू शकता, पण मी तेवढं काही ॲड केलेलं नाही आहे। इथे रस्सा तयार झालेला होता, म्हणजे ग्रेव्ही तयार झालेली, तर बटाटे जे उकडून ठेवलेले होते ते कट करून ठेवले, ते सुद्धा ठेवले। आणि इथे तुम्ही बघू शकता की माझं थोडंसं स्ट्रगल चालू आहे आप्पे काढण्यासाठी। ॲक्च्युली या आप्पे पात्रासोबत ही स्टिक आलेली आहे वुडनची, ती मला सापडत नव्हती म्हणून मी स्पूनने काढत होती, पण मग ते चिटकलेले होते, पटकन निघत नव्हते, उलट तुटत होते। म्हणून मग शेवटी ते शोधली आणि त्याच्याने परफेक्ट ते आप्पे तयार झाले। इथे पहिला स्लॉट झाल्यानंतर लगेच मी सोहमला दिलं ब्रेकफास्ट करायला, आणि नंतर मग आम्ही तर याच्यासोबत चटणी बनवलेली होती, खोबरं आणि दाण्यांची चटणी मस्त पुदिना टाकून। तर इथे आता ब्रेकफास्ट रेडी झालेला आहे। त्यानंतर लगेच सगळं मी घरातलं आवरलं, आणि इथे मी जात आहे बाहेर। तर महेशला आणि मला बाहेर काही काम होते, त्यासाठी आम्ही दोघंही बाहेर जाणार होतो। आणि इथे तुम्ही पाहू शकता की ही मी नवीन कुर्ती, आता नुकताच मी कुर्तीचा हॉल व्हिडिओ शेअर केलेला आहे, तुम्ही जर पाहिलेला नसेल तर नक्कीच बघा। कॉटनच्या काही कुर्तीज आणि काही कॉर्ड सेट मी ऑर्डर केलेले होते, तर त्याचा डिटेलमध्ये व्हिडिओ मी शेअर केलेला आहे, आणि खूप अफोर्डेबल प्राईजमध्ये या कुर्ती घेतलेल्या आहे। आणि इतकी सुंदर ही कुर्ती दिसत होती ना वेअर केल्यानंतर, म्हणजे महेशलासुद्धा ही कुर्ती खूप आवडली। आणि आजकाल मी काहीही वेअर केलं, कुठलीही नवीन गोष्ट घेतली ना, तर सर्वात आधी ती घातल्यानंतर मी सोहमला दाखवते, आणि सोहमला माझ्या यावेळेचं कलेक्शन खूप आवडलं की मम्मी खूप सुंदर कुर्ती तू ऑर्डर केलेल्या आहेत। आणि याच्यावरती मी माझी जी जीन्स आहे लाईट ब्ल्यू कलरची ती घातलेली आहे। जीन्सवरती अशा ज्या कुर्ती असतात ना, ए लाईन कुर्ती कॉटनच्या, खूप मस्त दिसतात, लुक एकदम खूप छान येतो। आता आम्ही इथे कुठे आलेलो आहोत तर सोहमला सरप्राईज गिफ्ट घेण्यासाठी। खूप दिवसांपासून सोहमने आम्हाला सांगितलं होतं की मला ना एक कम्प्युटरची चेअर मला हवी, म्हणजे स्टडीजसाठी सुद्धा आणि असं कम्प्युटरवर तो जेव्हा बसतो त्यासाठी सुद्धा। तर आम्ही त्याला हो सांगितलेलं होतं, पण आम्ही दोघांनी ठरवलं की आजच्या दिवशी त्याला हे सरप्राईज गिफ्ट देऊया। खरं तर इथे येऊन याआधी आम्ही बघून गेलो होतो, सोहमला दाखवलं सुद्धा होतं। इथे मेट्रो म्हणून एक मोठं असं होलसेल काय म्हणतात ते शॉप, जसं डीमार्ट असतं ना तसंच, पण इथे होलसेल असतं सगळं असं म्हणू शकतो आपण। पण मला काही एवढं वाटलं नाही, चेअर वगैरे खूप छान होते, आणि त्यातलीच आम्ही एक
डिसाईडसुद्धा केली जसं तुम्ही बघू शकता, पण नंतर हे आम्हाला कॅन्सल करावं लागलं कारण यामध्ये ना स्टॉक अवेलेबल नव्हतं त्यांच्याकडे. आणि ह्या जे चेअर होत्या ह्या 2च चेअर होत्या आणि त्यासुद्धा काही ठिकाणी त्याला खूप स्क्रॅचेस पडलेले होते. मग नवीन घेत आहोत तर असे स्क्रॅचेस पडलेले आपण का घ्यायचे, म्हणून मग तो प्लॅन आम्ही कॅन्सल केला. आता आपण स्त्री अशा कुठे गेलो तर काही ना काही तर बघत असतो. तर हे ट्राय प्लॅनचे काही भांडी आहेत जी की मला खूप दिवसांपासून घ्यायची आहेत. तर महेश मला म्हणत होते की तुला घ्यायचं असेल तर आत्ताच घे, पण आपण स्त्रियांचं कसं असतं ना, घरातलं जे काही मंथली आपलं बजेट असतं ना ते सगळं प्रॉपर असायला पाहिजे. आणि मी म्हटलं की नको, आता चेअर घेतोय, गिफ्ट 2-3 गिफ्ट त्याचे झाले तर म्हणजे आहे भरपूर खर्च झाला, तर म्हटलं यावेळेला नको, नेक्स्ट टाईम बघूया. सो ते मी फक्त पाहून घेतलं आणि ते तसंच राहू दिलं. घरी आल्यानंतर पटकन स्वयंपाक केला, पुरी वगैरे, श्रीखंड आणि बटाट्याची भाजी देवाला नैवेद्य दाखवला. ही वेळ आहे संध्याकाळची. आता इथे सोहमचे मी औक्षण करत आहे. तर चला पुढचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा. छोटूचा असं लांब टिक्का लावायला नाही म्हणता बाबा. तर इथे छान औक्षण वगैरे झालेलं. आणि सोहमला ना खरं तर या गोष्टी काही आवडत नाही, म्हणजे औक्षणाचं नाही पण बड्डे वगैरे असतो ना, लहानपणी त्याचे खूप बड्डे सेलिब्रेट केले 5 वर्षापर्यंत. त्यानंतर त्याचीच अशी इच्छा होती की मम्मी माझ्या कुठल्याच बड्डेला आता कोणालाच बोलवायचं नाही, आपण घरच्या घरी बड्डे सेलिब्रेट करायचा आणि डिनरला जायचं. तर तेव्हापासून आम्ही तेच तसंच करतो. पण खरं तर त्याला केकही आवडत नाही, बाहेरचा तर अजिबात आवडत नाही, आणि घरी केलेला तरी थोडाफार तो खातो, पण केकही त्याला कट करायचा नसतो. पण माझा हा अट्टाहास असतो की आता बड्डे म्हटलं तर केक तर पाहिजेच ना, म्हणून मग मी बऱ्याच वेळेला घरी बनवते किंवा मग बाहेरून घेऊन येते. आणि आजही मी बाहेरून केक आणलेला होता. आपण कडू स्क्वेअर आहे आता, मी सांगते असा कोपरा काप का? हे असं होतं मग ते काढून घे फोटो. व्हिडिओ चालू आहे, असू दे. याच्यात थोडा व्हिडिओ काढून घे, हे काढून घे व्हिडिओ त्याच्यातून मधून असं तिरपं तसं कापू की असं कोपरा कापू? नाही ना, असं कापणं मधून. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर सोहम, हॅपी बर्थडे टू यू. ते क्रीमचं हे केलं बेटा तू. थांब मी एक हे घेऊन येऊ का, स्पून, हे डिश घेऊन येऊ का ते ठेवायला? क्रीमच आला रे. हा थांब एक मिनिट, मी डिश आणते. थांब चांगला आहे बेटा. ह्याच्यावर टाक त्याच्यात टाक. क्रीम आणलं सगळं. हॅपी बर्थडे. मम्मी हुशार निघाली पाहिजे. हॅपी बर्थडे डुगू. लिपस्टिकचा मारतो म्हटला. माझा हॅपी बर्थडे म्हणतो पप्पांना ते चॉकलेट. थँक्यू. क्रीम 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 नाही छान आहे. केक मस्त आहे. केक छान आहे. बाहेरच ठेवला ना तू? मी आता तेव्हाच बाहेर काढून ठेवला. घे कट करून घे, तुला पाहिजे. नाही आता नको. मग तसा ठेवून देऊ. हॅलो. केक दाखव केक. हॅलो. काय मग कसा वाटला केक? कसा वाटला? मस्त आहे. मस्त आहे. आणि गिफ्ट कसं वाटलं? गिफ्ट मस्त आहे. गिफ्ट दाखवलंच नाही आपण, नंतर ऍड करून देईन मी. पाहिजे होतं ते भेटलं ना. हो. खुश. व्हेरी हॅपी. व्हेरी हॅपी. आणखी एक गिफ्ट बाकी आहे पेंडिंग, नंतर बघूया. ओके. नाही मी उद्या त्याला चार्ज करून देणार आहे. हो का? उद्या काय गिफ्ट? काय मोबाईल चार्ज करून देणार. ओके ओके ओके. केक पण आवडला ना? हो केक मस्त आहे. आमचं छोटंसं बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे. आमच्या दादूचा बर्थडे आज 16 कंप्लीट झालेले आहेत. आणि सोमसाठी जसं आजचा दिवस स्पेशल होता तसं माझ्यासाठी पण आहे. विचार का? कारण आज माझं प्रमोशन झालं होतं ना आई या शब्दाने, म्हणून माझ्यासाठी पण स्पेशल न्यू टायटल मला मिळालं होतं. सो चला केक कटिंग झालेली. आता आम्ही जाणार बाहेर डिनर साठी.
सोहम जिथे म्हणणार तिकडे शोधून ठेवले सोहमने कुठे जायचंय ते. तर आता निघूया. चलो मग. मिरर भी साफ नाही मिरर पिक्चर काढायचा. त्यानंतर मग सोहमने चूज केलेल्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही आलो. म्हणजे इथे व्हेज बार्बेक्यूमध्ये आम्ही आलेलो होतो. खरं तर सोहमला नॉनव्हेज खायचं होतं, पण म्हटलं बड्डेच्या दिवशी नको. आणि आज एकादशी होती, सो त्यामुळे मग हे 2 गोष्टींमुळे मग आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला. आणि मग आम्ही आलो इकडे व्हेज बार्बेक्यूमध्ये. हे सुद्धा नवीन आहे आणि पहिल्यांदाच आम्ही येत होतो. आणि खरंच मला हे खूप 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 आवडलेलं आहे इथलं. म्हणजे इतकं छान वातावरण होतं ना, ते वातावरण पण. आणि पूर्ण म्हणजे सिटिंग एरिया वगैरे खूप मोठा होता. आणि आम्ही नेहमीच वेळेत जातो, त्यामुळे गर्दी वगैरे नसते. नंतर थोडीफार झालेली होती, पण आम्ही आता वेळेत असतो. असं का तुमच्या मागे मस्त झाडो पर्सनल डिस्कसिंग असं. आणि मी मी माझा एक्स्ट्रा इंटेलिजंट, एक्स्ट्रा इंटेलेक्च्युअल. आज रेस्टॉरंटमध्ये खातो, उद्या खातात ना आपल्या काय वेळेला समजू एकदमच जास्त असं काही बोललं नाही पाहिजे की आज रेस्टॉरंट मध्ये, उद्या तर घरी उद्या घरी खायचं आणि चांगलं वाटायचं मम्मीला. वा. तर मला तर खूप आवडलं इथे. आणि म्हणजे मी सोहमला म्हटलं की आपण नेक्स्ट टाईमसुद्धा इथे येऊ शकतो, कारण व्हरायटी पण खूप होत्या. आणि जसं मी सांगत होते की बघा, म्हणजे हॉल खूप मोठा आहे, म्हणजे पार्टीज वगैरे करण्यासाठी किंवा काय, तर ते सुद्धा इथे होऊ शकतं. मी त्याला प्रॉपर सगळी माहिती विचारून घेतली, तर तो तेच म्हणाला की मॅम तुम्हाला जर किट्टी पार्टी वगैरे करायची असेल तर तुम्ही येऊ शकता, कारण इथे बऱ्याच वेळेला बऱ्याच स्त्रिया किट्टी पार्टीसाठी सुद्धा येतात, तर त्यासाठी सुद्धा. तर मग मी ते सगळं विचारून घेतलं. आणि स्टार्टरमध्ये तर इतक्या व्हरायटी होत्या ना, हे फक्त सुरुवातीचंच मी थोडंफार शूट केलं, कारण मला माझं डिनर एन्जॉय करायचं होतं. तर इथे खूप मस्त असे बार्बिक्यूमध्ये बघा व्हेज स्टार्टर भरपूर होते. ड्रिंक होती, वेलकम ड्रिंकमध्ये आम्ही हे स्ट्रॉबेरीचं घेतलेलं होतं, जे की एकदम मस्त होतं. आणि स्टार्टर तर म्हणजे इतके होते, नवीन स्टार्टर होते आणि खूप टेस्टी होते डिश म्हणजे. तर थोडंफार मी शूट केलं. त्यानंतर मेन कोर्समध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी होत्या. स्टार्टर खाऊनच इतकं पोट भरलं ना आमचं, तरी मेन कोर्समध्ये मी थोडं आणलेलं होतं टेस्ट करण्यासाठी. आणि स्वीटमध्ये तर नंतर आम्ही काहीच खाल्लं नाही, कारण एवढं पोट भरलेलं होतं. तर असा आजचा छानसा दिवस होता. आणि आता इथे गंमत काय झाली की बड्डे सांगितल्यानंतर ना, खरं तर सोमची अजिबात इच्छा नव्हती ते केक वगैरे कट करायची. आणि आम्ही त्यांना सांगितलं सुद्धा होतं, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. तर मी तुम्हाला सांगत होते की खरं तर त्यांनी जेव्हा केकबद्दल सांगितलं ना, तेव्हा सोहमची अजिबात इच्छा नव्हती की केक कट करायची. आणि म्युझिक किंवा मग असं क्लॅप केलेलं तर त्याला अजिबात नको होतं, म्हणून आम्ही स्टाफला ते सांगितलं होतं की तुम्ही असं काहीही करू नका. पण ज्यावेळी त्यांनी बोलवलं ना आम्हाला, आणि तिथले जे मॅनेजर होते ते आले आणि त्यांनी म्युझिक ऑन केली की विदाऊट म्युझिक तुम्ही बड्डे कसा सेलिब्रेट करत आहात. तर सोहमला आम्ही थोडं म्हटलं की बेटा त्यांच्या आनंदासाठी तरी कर म्हणून. तर तेव्हा तो रेडी झाला. आता बघा, मुलांना समजवणं खरंच खूप कठीण असतं. आणि जसं मी म्हटलं की सोहमला या सगळ्या गोष्टींना खरं आवडतं नाही, तो तर हा केक कट करायलाही तयार नव्हता. पण तिथले जे स्टाफ होते त्यांनी जबरदस्ती केली. म्हटलं की ठीक आहे, काही हरकत नाही आहे. तर आणि नंतर मग त्याला ते पटलंही. त्यांनी सर्वांना थँक्यू म्हटलं, सर्वांना हँडशेक वगैरे सुद्धा केला. आणि असा आमचा इथला बार्बेक्यू नेशनमधला जो एक्सपिरियन्स होता, जे डिनर होतं ते मस्त झालेलं. आणि आजचा बड्डेसुद्धा खूप छान असा सेलिब्रेट केला. मोस्ट म्हणजे की सोहम हॅप्पी होता. आता हे तुम्हाला मी गिफ्टबद्दल सांगणार आहे. तर सोहमला बड्डे गिफ्ट म्हणून हे हेडफोन हवे होते, जे की त्याने स्वतःच ऑर्डर केलेले होते. त्याचं म्हणणं होतं की माझा बड्डे येतोय तर मला असे हेडफोन हवे आहेत. तर आम्ही पण हो म्हटलेलं होतं. आणि हे ज्या दिवशी आम्हाला रिसीव झालं त्या दिवशी मी ही छोटीशी क्लिप शूट करून ठेवलेली होती, तर ते तुमच्यासोबत दाखवते. आणि हेच आहे ते सोहमचं सरप्राईज गिफ्ट. खरं तर मी आधी तुम्हाला जे दाखवली ना चेअर, ती आम्ही घेतली नाही. आणि ते सोहमला माहीतसुद्धा नव्हतं की आम्ही तसं काही
बघून आलेलो आहोत आणि घरी आल्यानंतर मग ही चेअर महेशने ऑनलाईन बुक केलेली होती, जी की नेक्स्ट डेला मला मिळाली आणि ते सुद्धा सोमसाठी सरप्राईज होतं. खरं तर सोमला अशी चेअर हवी होती काही दिवसांपासून, पण आम्ही त्याला म्हटलं होतं की घेऊन देऊया. मग महेशचं असं म्हणणं होतं की चला बड्डेच्या निमित्ताने त्याला आपण सरप्राईज देऊया, म्हणजे तो खुश राहील. तर नेक्स्ट डेला ती आली आणि त्याने छान असेंबल केली आणि ही बघा ही मस्त अशी चेअर आता त्याच्या बेडरूममध्ये ॲड झालेली आहे. आणि खरं तर तो खूप खुश होता. त्याला म्हटलं की चल तू बसून दाखव मला कशी काय. तर त्याला व्हिडिओमध्ये यायचं नव्हतं म्हणून मग तो म्हणाला मी शूट करतो आणि तू बैस आणि तू बघ कशी वाटते तुला. तर खरंच खूप कम्फर्टेबल होती ही चेअर आणि खरंच खूप छान होती. तर असा सोहमचा बड्डे सेलिब्रेशन झालं आणि सोहमला जे गिफ्ट त्याला आम्ही दिलं. खरं तर सोहम माझा खूप हुशार आहे, म्हणजे जिद्द काय असते किंवा काय असं तो कुठल्या गोष्टीसाठी लहानपणापासून हट्टी नाहीये. त्याला कुठली गोष्ट सांगितली ना की हो आम्ही देऊ तर त्या, पण हे आमच्याकडून सरप्राईज गिफ्ट होतं. तर चला आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया आणखी एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला काय करायचं, मस्त खायचं, मस्त राहायचं, माझे व्हिडिओ बघत राहायचं. लवकर भेटूया, बाय.